Welcome to all students. Last lecture we discussed about the moment of inertia of a disk. Means mi of disk is equal to 1 half mr square, and radius of gyration of the rotating body is equal to square root. Means k is equal to radius of gyration मेन्शन काय आहे, त्याचं नोटेशन काय आहे, के आहे. के इज इक्वल टू स्क्वेअर रूट आय बाय एम. हे पाठीमागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे की टुडे आय एम गोइंग टू डिलिंग द लेक्चर ऑन द टॉपिक द थिरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. 12वीमध्ये या चॅप्टरमध्ये की दोन थेरम आहेत, टू थेरम. एक आहे पॅरलल ॲक्सिसच्या संदर्भामध्ये अँड नेक्स्ट वन मीन्स परपॅन्डिक्युलर ॲक्सिस. बघा अबाउट एम आय. तर टुडे आय एम गोइंग टू डिलिंग द लेक्चर ऑन द टॉपिक थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. म्हणजे पॅरलल ॲक्सिसच्या संदर्भामध्ये जो थेरम आहे तर तो आज आपण पाहणार आहोत. आता सी दिस फिगर, दिस इज दी इरेग्युलर शेप बॉडी. बघा नीट लक्ष द्या की हे पाठांतर करायचा विषय नाही, तर हा विषय समजून घेऊन डोक्यामध्ये ठेवून परीक्षेमध्ये उतरवण्याचा हा विषय आहे, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. आता अटेन्शन हिअर इज दी फर्स्ट ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा पहिला ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे अँड दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉईंट ओ मीन्स एनी पॉईंट. हा जो इरेग्युलर शेप पदार्थ आहे तर त्याच्यामधला हा पॉईंट आहे, एनी पॉईंट आहे. अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉईंट ओ. बघा म्हणजे ओ बिंदूमधून दिस इज कॉल्ड ॲज दी फर्स्ट ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा पहिला ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. बघा आणि हा फर्स्ट ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉईंट ओ आहे, मीन्स एनी पॉईंट आहे. म्हणजे ओ बी दी एनी पॉईंट. विद्यार्थ्याने लिहून घ्यायचे ते ए ओ बी दी एनी पॉईंट. आता इथे आल्यानंतर देअरफॉर हिअर इज दी अनादर पॉईंट मीन्स पॉईंट सी आहे. बघा इथं दुसरा एक पॉईंट आहे अँड वी कॉल्ड ॲज दी पॉईंट सी. आता पॉईंट सी मीन्स काय आहे की सेंटर ऑफ मास. बघा म्हणजे की सेंटर ऑफ मास आहे. दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ मास. आता व्हॉट इज मीन बाय सेंटर ऑफ मास? Center of mass is defined as the total mass of a body supposed to be concentrated at a single point. This point is called as the center of mass. हा जो दुसरा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, दिस इज कॉल्ड ॲज दी सेकंड ॲक्सिस ऑफ रोटेशन. अँड दिस सेकंड ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू the center of mass. बघा and these two axes of rotation must be parallel to each other and separated by the distance h. या दोन ॲक्सिस ऑफ रोटेशन मधलं अंतर काय आहे? h आहे. h बी दी परपॅन्डिक्युलर डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट ॲक्सिस ऑफ रोटेशन and second axis of rotation. Point O be the any point and point C be the center of mass. Center of mass is defined as total mass of body supposed to be concentrated at a single point. This point is called as center of mass. And these two parallel axes of rotation separated by the distance h. आता here is the point P आहे. This point P दी another point आहे, तो दुसरा बिंदू आहे. and this point P बघा at point P there is this small element means mass of small element is dm. या P बिंदूच्या ठिकाणी विस्थापित झालेलं वस्तुमान म्हणजे छोट्या कणाचं then we call as dm. म्हणजे P be the another point
and at point P there situated the mass of small element dm. बघा मग आपण काय करायचं की हे वी जॉईन हे एच खाली लिहू आपण हे एच खाली लिहू बघा वी जॉईन बघा हे आपण ओ पी जॉईन केलेलं आहे बघा त्यानंतर हे पी डी इथं डी म्हणू आपण हे पी डी जॉईन केलं सी डीला हां लक्षात आलं का अँड देअरफॉर वी जॉईन दी सी पी सुद्धा आपण जॉईन केलेला आहे त्याला स्ट्रेट लाईनमध्ये जॉईन करा म्हणजे हे असा सरळ म्हणजे आपल्याला इथं की काटकोन त्रिकोण तयार होतो लक्षात आलं का म्हणजे वी ड्रॉ दी पी डी परपॅन्डिक्युलर टू सी डी बघा हे पी डी परपॅन्डिक्युलर सी डी म्हणून इथं काटकोन त्रिकोण तयार होतो लक्षात आलं का आणि मग की इन ट्रँगल बघा कुठल्या त्रिकोणामध्ये ओ डी पी हा काटकोन त्रिकोण दोन त्रिकोण तयार होतात काटकोन बघा की ओ डी पी आणि सी डी पी हे दोन काटकोन त्रिकोण तयार होतात या आकृतीमध्ये म्हणून इन ट्रँगल ओ डी पी या त्रिकोणामध्ये मग पायथागोरसने काटकोन त्रिकोणाबद्दल आपल्याला एक प्रमेय सांगितलेला आहे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे प्रमेय आपल्याला पायथागोरसने सांगितलं म्हणून बघा की देअरफॉर ओ पी स्क्वेअर बघा ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू बघा ओ डी स्क्वेअर म्हणजे कर्ण कोणता आहे हा ओ पी आहे या मोठ्या त्रिकोणाचा कर्ण ओ पी आहे म्हणून कर्णाचा वर्ग बरोबर ही बाजू वर्ग लक्षात आलं का म्हणजे ह्या बाजूचा वर्ग बघा म्हणजे हा काय आहे की कर्ण वर्ग आहे म्हणजे कर्ण आहे ओ पी ही एक बाजू आहे मीन्स ओडी आहे आणि ही दुसरी बाजू आहे मीन्स डी पी आहे मीन्स ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओडी स्क्वेअर बघा ओडी स्क्वेअर प्लस डी पी स्क्वेअर म्हणजे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे पायथागोरसने प्रमेय सांगितलं ते प्रमेय इथं वापरलं आणि त्याच्यावरून हा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओडी स्क्वेअर प्लस डी पी स्क्वेअर आता बघा आता पुढे चला आता परंतु आकृतीकडे नीट बघा परंतु की हे जे ओडी आहे बघा हे जे ओडी आहे हे ओडी इथपर्यंत इथपर्यंत लक्षात आलं का म्हणजे हे जे ओडी आहे हे ओडी कुणाची बेरीज आहे बट बघा बट ओडी इज इक्वल टू काय ओ सी प्लस सी डी म्हणजे ओ सी प्लस सी डी ह्या दोघांची बेरीज म्हणजे ओडी आहे मग ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी प्लस सी डी ब्रॅकेट स्क्वेअर आता हे आपल्याला कोण सोडवावं लागेल मीन्स ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ओ सी सी डी प्लस सी डी स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बघा ही जी किंमत आहे वी कॉल्ड द इक्वेशन नंबर फर्स्ट या डी पीच्या जाग्यावर टाका ही किंमत मीन्स काय होईल ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू मीन्स ओ सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ओ सी सी डी प्लस सी डी स्क्वेअर बघा सी डी स्क्वेअर हे ओडी स्क्वेअरचा प्रश्न संपला म्हणजे आता प्लस डी पी स्क्वेअर लक्षात आलं का प्लस डी पी स्क्वेअर आता इथं आल्यानंतर आकृतीकडे नीट बघा की हे जे आहे बघा हे जे आहे म्हणजे सी डी स्क्वेअर बघा प्लस डी पी स्क्वेअर हे बघा लाल पेनने लिहू म्हणजे लक्षात येईल हे जे आहे ते सी डी स्क्वेअर हे लक्षात आलं का प्लस म्हणजे हे बघा
डी पी स्क्वेअर बरोबर काय होईल, मग हा कर्ण तयार होईल या काटकोन त्रिकोणाचा छोट्या, हा म्हणजे सी पी स्क्वेअर. बट सी डी स्क्वेअर प्लस डी पी स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, सी पी स्क्वेअर. हा छोटा काटकोन त्रिकोण तयार होईल. मग कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग म्हणजे बाजू वर्ग सी डी स्क्वेअर प्लस डी पी स्क्वेअर, बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग बरोबर सी पी स्क्वेअर म्हणजे कर्ण. म्हणून त्याच्या जागेवर सी पी स्क्वेअर टाका. ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ओ सी सी डी प्लस सी पी स्क्वेअर. बघा लक्षात आलं का, प्लस सी पी स्क्वेअर. आता इथं आल्यानंतर ह्याला वी कॉल्ड द इक्वेशन नंबर 2. आता मल्टीप्लाय बाय फॅक्टर डी एम. हा जो फॅक्टर डी एम आहे, मास ऑफ स्मॉल एलिमेंट, या दोन्ही बाजूला त्यांनी मल्टिप्लाय करा. ओ पी स्क्वेअर डी एम इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर डी एम प्लस ट्वाईस ओ सी सी डी इंटू डी एम प्लस सी पी स्क्वेअर इंटू डी एम. बघा आता हे आपल्याला समीकरण मिळलेलं आहे. आकृतीकडे नीट बघा. आता ओ पी स्क्वेअर डी एम बरोबर काय, बघा हे ओ पी स्क्वेअर डी एम आहे. म्हणजे याचा अर्थ की ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉईंट ओ, ह्या ओ बिंदूमधून जो ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होतो त्याच्यामुळे की बी पी बिंदूच्या ठिकाणी तयार होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया मीन्स ओ पी स्क्वेअर डी एम. म्हणजे एका बिंदूच्या ठिकाणी तयार होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. पण ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होतो, ओ बिंदूपासून. आपल्याला होल पदार्थाचा, सगळ्या पदार्थाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर टेक द इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डी एम. दिस मीन्स दॅट इट इज इक्वल टू आय ओ. म्हणजे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द गिवन बॉडी, हा जो पदार्थ दिलेला आहे या पदार्थाचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पण कुणामुळे, तर फर्स्ट ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द पॉईंट ओ. ओ बिंदूमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होतो आणि त्याच्यामुळे एकूण पदार्थाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो तयार झाला तर तो इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डी एम आहे. आता बघा की इंटिग्रेशन सी पी स्क्वेअर डी एम, बघा इंटिग्रेशन सी पी स्क्वेअर डी एम बरोबर. याचा अर्थ काय होतो, आता सी पी स्क्वेअर डी एम हे मीन्स काय आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट, म्हणजे पी बिंदूच्या ठिकाणी जे डी एम आहे तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पण कुणामुळे तयार होणारा, तर सेकंड ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. या सेंटर ऑफ मासमधून जे ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होतो तर त्याच्यामुळे तयार होणारा म्हणजे या स्मॉल एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ होल बॉडी अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू दी सेंटर ऑफ मास. दिस मीन्स दॅट इंटिग्रेशन सी पी स्क्वेअर डी एम मीन्स काय आहे, आय सी आहे. बघा ह्या कशा टर्म तयार झालेल्या आहेत. इंटिग्रेशन सी पी स्क्वेअर डी एम मीन्स आय सी, इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डी एम मीन्स आय ओ आहे. आता बघा की आता ओ सी स्क्वेअर डी एम, बघा आता आपण हे इंटिग्रेशन घ्यावे लागेल आपल्याला. हे लक्षात आलं का, टेक द इंटिग्रेशन. हे अशा पद्धतीने इंटिग्रेशन या समीकरणाचं घ्यावं लागेल. आणि मग ओ पी स्क्वेअर डी एम इज इक्वल टू आय ओ, इंटिग्रेशन सी पी स्क्वेअर डी एम इज इक्वल टू आय सी. आता अजून की इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर डी एम इज इक्वल टू काय, बघा आता इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर, ओ सी मीन्स काय आहे की एच बी दी डिस्टन्स बिटवीन दीज टू पॅरलल ॲक्सिस ऑफ रोटेशन. या दोन पॅरलल ॲक्सिस ऑफ रोटेशनमधलं अंतर काय आहे, एच आहे. हां, आणि मग ओ सीचा वर्ग मीन्स एच स्क्वेअर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की एच स्क्वेअर इंटिग्रेशन डी एम. बघा आणि इंटिग्रेशन डी एम स्मॉल एलिमेंटचं इंटिग्रेशन मीन्स काय घेतलेलं आहे, डी एम मास ऑफ स्मॉल एलिमेंट इंटिग्रेशन डी एम. याचा अर्थ की एम आहे, एम विधी की टोटल मास ऑफ अ बॉडी.
या पदार्थाचं टोटल वस्तुमान मीन्स इंटिग्रेशन डी एम आहे. याचा अर्थ एम एच स्क्वेअर आहे. लक्षात आलं का? इंटिग्रेशन डी एम मीन्स कॅपिटल एम आणि एच स्क्वेअर मीन्स काय आहे? ओ सी स्क्वेअर. आता आणि ही जी टर्म आहे की ट्वाईस ओ सी सी डी डी एम मीन्स ही झिरो टर्म आहे. हां, मग हे वी कॉल्ड द इक्वेशन नंबर थर्ड. बघा, ह्याला आपण तिसरं इक्वेशन म्हणायचं आहे. इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डी एम इज इक्वल टू इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर डी एम प्लस इंटिग्रेशन ट्वाईस ओ सी सी डी डी एम प्लस इंटिग्रेशन सी पी स्क्वेअर डी एम. ह्या सगळ्या इक्वेशनला इक्वेशन थर्ड म्हणा. आणि मग ह्या सगळ्या किमती इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डी एम इज इक्वल टू आय ओ, इंटिग्रेशन सी पी स्क्वेअर डी एम इज इक्वल टू आय सी, इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर डी एम इज इक्वल टू एम एच स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ट्वाईस ओ सी सी डी डी एम इज इक्वल टू झिरो. ह्या सगळ्या किमती की ह्या समीकरणामध्ये टाका आणि बरोबर तुम्हाला मग उत्तर मिळेल. बघा, हे लिहून घ्यायचं विद्यार्थ्यांनी, म्हणजे नोट्स तयार करायच्या, चांगल्या नोट्स तयार करायच्या आणि त्या नोट्स वाचून आपल्याला यश मिळवायचं आहे. तो पॉईंट परफेक्ट करायचा आहे. कशाला का की देअरफॉर की आय ओ इज इक्वल टू, बघा हे इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डी एम मीन्स आय ओ आहे. आय ओ इज इक्वल टू, बघा, एम एच स्क्वेअर प्लस झिरो प्लस आय सी. आता हे आय सी इकडे घ्या, मीन्स आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. बघा, आणि हे काय आहे? हा थिअरम आहे मॅथमॅटिकली. दिस म्हणजे दिस फॉर्म्युला शोज दॅट दी मॅथमॅटिकल थिअरम आहे. कशाचा? प्रिन्सिपल अबाउट दी पॅरलल ॲक्सिस मीन्स आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. मग आता आय ओ मीन्स काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉईंट ओ. बघा, इज इक्वल सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास मीन्स पॅरलल. बघा, ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड प्रॉडक्ट ऑफ mass of body and square of distance between these two parallel axes of rotation is called as the principle about the parallel axis. म्हणजे एकदम सोपं स्टेटमेंट आहे. बघा की मोमेंट ऑफ इनर्शिया